नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी विषय मराठी पाठ 10 स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर। बालमित्रांनो, स्वर सम्राज्ञी या पाठात भारतातील गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जीवनाविषयी परिचय देण्यात आला आहे। त्यांनी विविध भाषेतील चित्रपटांमध्ये गाणी म्हटली। आपल्या आवाजाच्या जादूने मनाला भुरळ घालणाऱ्या महान गायिकेची सादगी, सरळता आणि निखालसतेचे दर्शन आपणास या पाठात अचूक होईल। हा एक संकलित पाठ आहे। ये मेरे वतन के लोगो हे भावविभोर करणारे गाणे आपण सर्वांनी ऐकले असेल। हे देशभक्ती गीत ऐकून लोकांच्या डोळ्यात अश्रू आले होते। एवढी मोठी जादू लता मंगेशकर यांच्या आवाजात होती। त्यांचे हे गाणे ऐकून भारताचे तत्कालीन पंतप्रधान यांनी लता मंगेशकर यांना भारताची गानकोकिळा हे बिरुद दिले होते। आपल्या आवाजाच्या जादूने मनाला भुरळ घालणाऱ्या लता मंगेशकर यांना प्रशंसक प्रेमाने लता दीदी असे म्हणत। अशा आपल्या लता दीदी यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेश राज्यातील इंदोर या शहरात झाला। परंतु त्या मूळ महाराष्ट्राच्या। लता दीदी यांचे मूळ नाव हेमा असे होते, पण दीनानाथ मंगेशकर यांच्या भावबंध या नाटकातील लतिका या पात्रावरून त्यांचे नाव बदलून लता असे ठेवले। लता दीदींचे वडील संगीतकार होते, त्यामुळे घरात संगीतमय वातावरण होते। लोक त्यांच्याकडे संगीत शिकायला येत असत। दिवसभर नाटकांच्या गाण्यांची तालीम व्हायची। लता दीदी सुद्धा संगीत ऐकायच्या। वडिलांसमोर त्यांनी कधी गाणे म्हटले नाही, परंतु त्यांची आई स्वयंपाकघरात काम करीत असत तेव्हा लता गाणी गात असत। एके दिवशी दीनानाथ यांचे शिष्य त्यांच्या गैरहजेरीत रियाज करीत होते, तेव्हा 5 वर्षाच्या लता दीदी गॅलरीत उभ्या राहून त्यांचा रियाज ऐकत होत्या, पण त्याने चुकीचा सूर लावला। यावर लता दीदींनी त्यांना अडवत चूक दुरुस्त केली। लता दीदींना कल्पना नव्हती की त्यांचे वडील मागे उभे राहून ऐकत आहेत। वडिलांना पाहताच चिमुकली लता स्वयंपाकघरात आईकडे धावत गेली। या घटनेनंतर दीनानाथ यांनी लता दीदींना संगीत शिकविण्यास सुरुवात केली। वडील दीनानाथ नाटक कंपनी चालवायचे। एके दिवशी कंपनीतील काही लोक त्यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांना सादरीकरण करण्यास सांगितले। दीनानाथांनी ते मान्य केले। 9 वर्षाच्या लता दीदींनीही त्यांच्या सोबत परफॉर्म करण्याचा आग्रह धरला। सुरुवातीला वडिलांनी नकार दिला, पण खंबावती रागात गाणार असल्याचे सांगितल्यानंतर वडिलांनी होकार दिला। त्याच दिवशी लहानग्या लताने वडिलांसोबत गाणे गायले। लता दीदींच्या सादरीकरणाला उपस्थितांनी दाद दिली। त्यानंतर दीनानाथ यांनी सादरीकरण केले। ते गात असताना लता दीदी त्यांच्या मांडीवर झोपी गेल्या। 1942च्या किती हसाल या मराठी चित्रपटाचे संगीतकार सदाशिवराव निवरेकर हे लता दीदींच्या वडिलांचे चांगले मित्र होते। या चित्रपटासाठी त्यांना लता दीदींच्या आवाजातील गाणे हवे होते। ही बाब त्यांनी दीनानाथ यांना सांगितल्यावर त्यांनी नकार दिला। लता दीदींनी चित्रपट सृष्टीत काम करू नये अशी त्यांची इच्छा होती। निवरेकर यांनी दीनानाथ यांना मैत्रीची शपथ देऊन राजी केले। लता दीदींनी त्या चित्रपटात एक गाणे गायले। एप्रिल 1942 मध्ये लता दीदींच्या वडिलांचे निधन झाले। त्यांच्या निधनामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी लता दीदींच्या खांद्यावर आली। दरम्यान मास्टर विनायक यांनी त्यांच्या पहिली मंगळागौर या मराठी चित्रपटासाठी त्यांच्याशी संपर्क साधला। पैशांची गरज असल्याने दीदींनी होकार दिला आणि चित्रपटात छोटी भूमिकाही केली। चित्रपटातील नटली चैत्राची नवलाई हे गाणे दीदींनी गायले। त्यानंतर त्यांनी मास्टर विनायक यांच्या कंपनीत काम सुरू केले। लता दीदी आपल्या कुटुंबासह कोल्हापुरात आल्यानंतर मास्टर विनायक यांनी दिलेल्या घरात राहत होत्या। मास्टर विनायक यांच्या निधनानंतर त्यांच्या नातेवाईकांनी लता दीदींना घर रिकामे करण्यास सांगितले। त्या दरम्यान
एक कॅमेरामॅन लता दीदींना भेटायला आला. तो म्हणाला, एक हरिश्चंद्र बाली आहेत ज्यांना तुम्हाला भेटून तुमचे गाणे ऐकायचे आहे. दुसऱ्या दिवशी दीदी त्यांना जाऊन भेटल्या. त्यांनी लता दीदींना ऐकून गाण्याची संधी दिली. त्या बदल्यात लता दीदींना वेतन मिळाले. लता दीदींनी ते पैसे घर भाडे म्हणून दिले. त्यानंतर त्याच घरात त्या राहू लागल्या. हरिश्चंद्र बालींच्या चित्रपटासाठी दीदी गाणे रेकॉर्ड करत असताना एका पठाणाने त्यांचा आवाज ऐकला. दीदींचा आवाज ऐकताच ती व्यक्ती गुलाम हैदर अली यांना भेटली. तिला एकदा ऐकायलाच हवे. मास्टर गुलाम हैदर अली यांनी दीदींचे गाणे ऐकले. त्यांच्या आवाजाने ते खूप प्रभावित झाले. मास्टर हैदर अली यांनी लता दीदींची ओळख निर्माता शशधर मुखर्जी यांच्याशी करून दिली. ते त्यावेळी शहीद चित्रपटावर काम करत होते. त्यांनी लता मंगेशकर यांचा आवाज खूप पातळ असल्याचे कारण देत त्यांना रिजेक्ट केले. तेव्हा दिग्दर्शक गुलाम हैदर यांनी रागात येऊन ही भविष्यवाणी केली होती की आज तुम्ही रिजेक्ट केले, मात्र एक दिवस असा येईल जेव्हा सर्व निर्माते आणि दिग्दर्शक लताला आपल्या चित्रपटात गाणे गाण्याची विनंती करतील. यानंतर 1948 मध्ये मास्टर हैदर अली यांनी लता दीदींना मजबूर चित्रपटात गाणे गाण्याची संधी दिली. त्यानंतर महल या चित्रपटातील आएगा आने वाला हे गाणे त्यांनी गायले. याच गाण्याने लता दीदींना गायिका म्हणून ओळख मिळवून दिली. सुरुवातीला परिस्थिती बिकट असल्यामुळे घरापासून स्टुडिओपर्यंत चालत जायच्या. बचत केलेल्या पैशातून त्या कुटुंबासाठी भाजीपाला विकत घ्यायच्या. स्वतः उपाशी राहिल्या तरी घरातील सदस्यांनी जेवल्याशिवाय झोपू नये असे त्यांना वाटे. त्यांनी हिंदी चित्रपट उद्योगात पार्श्वगायिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. परंतु त्यांनी आपली मातृभाषा मराठी व इतर भाषांकडेही दुर्लक्ष केले नाही. त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्याने त्यांना उर्दू शिकण्याचे सूचन केले. या गोष्टीला मनावर घेऊन त्यांनी उर्दू भाषा त्यावर आपले प्रभुत्व स्थापले. माय मराठीचेही त्यांनी पांग फेडले. कविवर्य तांबे, पाडगावकर, शांता शेळके यासारख्या अनेक श्रेष्ठ कवींच्या मराठी रचना जसे की कविता, भूपाळी व भावगीते गाऊन त्यांनी अमर केली आहेत. त्यांनी मराठी, हिंदी, गुजराती, पंजाबी, बंगाली अशा अनेक भाषांमधून गाणी गायली आहेत. दीदींनी यश मिळवल्यानंतर त्या काळातील आर डी बर्मन, मोहम्मद रफी, शंकर जयकिशन, नौशाद आणि किशोर कुमार सारख्या अनेक मोठ्या संगीतकार आणि गायकांसोबत काम केले. सुप्रसिद्ध लता दीदींची राहणी साधी व विचार मोठे होते. गरजवंतांना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता. अडचणीत आलेल्या अनेक निर्मात्यांना, संगीत दिग्दर्शकांना त्यांनी मदतीचा हात दिला. अनेक श्रेष्ठ साहित्यिक, कलाकार, क्रीडापटू यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे स्नेहसंबंध होते. देश-विदेशांचा त्यांनी प्रवास केला. या सर्व गोष्टी व चिंतनशील वृत्ती यामुळे त्यांना एक सखोल समजूतदारपणा प्राप्त झाला होता. त्यांनी रुग्णांसाठी पुण्यात मास्टर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची स्थापना केली. याचे व्यवस्थापन लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन द्वारा करण्यात येत आहे. लता मंगेशकर यांना त्यांच्या कारकिर्दीतील पहिला फिल्मफेअर पुरस्कार मधुमती या चित्रपटातील आजारे परदेसी या गाण्यासाठी मिळाला होता. त्यांना दुसरा फिल्मफेअर पुरस्कार 20 साल बाद या चित्रपटातील कही दीप जले कही दिल या गाण्यासाठी मिळाला होता. लता दीदींना न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी तसेच अनेक विद्यापीठांनी पदव्या देऊन सन्मानित केले. त्यांना संगीत नाटक अकादमी, इंदिरा कला संगीत विद्यापीठ, खैरागड आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्या. तसेच त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना 2001 मध्ये
भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्न देण्यात आला. एका मुलाखतीत लता दीदींना विचारण्यात आले होते, पुन्हा जन्म मिळाला तर लता मंगेशकर म्हणून तुम्हाला आवडेल का? यावर लता दीदी म्हणाल्या होत्या, मला पुनर्जन्म मिळू नये आणि मिळालाच तर मला लता मंगेशकर व्हायचे नाही. लहानपणापासून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी दुःख आणि संघर्ष पाहिला. मात्र दीदींनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीवर जिद्दीने मात केली व आपल्या आवाजामुळे जग प्रसिद्ध झाल्या. अशा अद्भुत अद्वितीय आवाजाच्या मानकरी अर्थात आपल्या सर्वांच्या लाडक्या लता दीदींनी 6 फेब्रुवारी 2022 रोजी या जगातून निरोप घेतला. मात्र शेवटी ठेवून गेल्या त्यांनी गायलेल्या गोड आवाजातली गाणी. बालमित्रांनो, अशा होत्या आपल्या भारताच्या गान कोकिळा लता दीदी. पाठात आलेल्या काही नवीन शब्दांचे आपण अर्थ जाणून घेऊया. भावविभोर म्हणजे भाऊक, बिरुद, विद्या, कला इत्यादी गुणात श्रेष्ठत्ववाचक शब्द. तत्कालीन, त्यावेळचे, रियाज, सराव. खंबावती, गायनशास्त्रातील हा एक राग आहे. राग, संगीतातील विशिष्ट स्वररचना. सादरीकरण, प्रस्तुतीकरण. दाद, प्रशंसा. शपथ, प्रतिज्ञा. वेतन, मोबदला. पार्श्वगायक, पडद्याच्या मागून गाणार व्यक्ती. प्रभुत्व, वर्चस्व. पांग, उपकार. भुपाडी, पहाटेच्या वेळी गायले जाणारे गीत. जिव्हाळा, प्रेम. दिग्दर्शक, संचालक. सखोल, खूप खोलावर जाणे. पुरस्कार, बक्षीस. अद्भुत, आश्चर्य. अद्वितीय, अजोड. अप्रतिम. मित्रांनो, आता वाक्प्रचार पाहूया. डोळ्यात अश्रू येणे म्हणजे रडू येणे. भुरळ घालणे, आवड निर्माण करणे. चूक दुरुस्त करणे, सुधारा करणे. आग्रह धरणे, ठामपणाने सांगणे, दाद देणे. प्रशंसा करणे, पांग फेडणे, उपकार फेडणे. मनावर घेणे, लक्ष घालणे. प्रभावित होणे, प्रेरित होणे. निरोप घेणे, मृत्यू होणे. पाठाच्या संदर्भात या ठिकाणी हा अर्थ देण्यात आलेला आहे. बालमित्रांनो, संवादासाठी दिलेल्या प्रश्नांची आपल्या वर्गातील मित्रांसोबत चर्चा करायची आहे आणि उत्तरं मिळवायची आहेत. या प्रश्नांचे लेखन वहीत करायचे नाही. प्रश्न दुसरा, पाठाच्या आधारे वाक्यासमोर खरे किंवा खोटे लिहा. 1. लता मंगेशकर यांना प्रशंसक प्रेमाने लता दीदी म्हणत. खरे. 2. लता दीदी सुद्धा संगीत ऐकायच्या, वडिलांसमोर पण गात असे. खोटे. 3. लता दीदींच्या सादरीकरणाला उपस्थितांनी दाद दिली. खरे. 4. लता दीदींनी चित्रपटात छोटी भूमिकाही केली नाही. खोटे. 5. शशधर मुखर्जी यांनी लता दीदींची ओळख निर्माता मास्टर हैदर अली यांच्याशी करून दिली. खोटे. प्रश्न तिसरा, दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. बालमित्रांनो, या ठिकाणी आपणास कला उत्सव स्पर्धेसाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. त्या जाहिरातीचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि त्या आधारे या प्रश्नांची उत्तरे आपणास लिहायची आहेत. 1. कला उत्सव कोणत्या कक्षेला आयोजित होणार आहे? उत्तर, कला उत्सव इयत्ता 6 ते 8 मध्ये आयोजित होणार आहे. 2. कला उत्सवात कोणत्या स्पर्धा आहेत? उत्तर, कला उत्सवात चित्रस्पर्धा, बालकवी स्पर्धा, संगीत स्पर्धा म्हणजेच गायन आणि वादन स्पर्धा आहेत. 3. कोणत्या क्रमांकाच्या विजेत्यास 200 रुपये बक्षीस मिळणार? उत्तर, दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला 200 रुपये बक्षीस मिळणार. 4. एक विद्यार्थी इयत्ता 5वीत शिकतो तर तो स्पर्धेत भाग घेऊ शकतो का? उत्तर, नाही, कारण नियमानुसार स्पर्धक एकच स्पर्धेत भाग घेऊ शकतो आणि इयत्ता 6 ते 8 मध्येच स्पर्धा आहे. 5. कोणत्या स्पर्धेचा वेळ कमी आहे? उत्तर, संगीत स्पर्धेचा वेळ 5 मिनिटे आहे, म्हणजेच कमी आहे.
6. तिसऱ्या क्रमांकाला बक्षीस किती आहे? उत्तर: तिसऱ्या क्रमांकाला बक्षीस 100 रुपये आहे. प्रश्न 4. दिलेले शब्द वाचा व त्यातूनच 3-3 शब्द बनवा. उदाहरणार्थ: स्वयंपाकघर, स्वयं, पाक आणि घर. बालमित्रांनो, याचप्रमाणे आपण दिलेल्या शब्दातून अनेक शब्द बनवूया. 1. सादरीकरण: साद, सारण, सादर, दर, दरी, करण, कर, कण, कसा, कदर, रण, रसा. 2. संगीतकार: संगीत, संत, गीत, गीतकार, गीर, तर, कातर, कात, कार. 3. समजूतदार: समर, समजत, सदा, मजूर, मतदार, मदार, तर, दार, दास, दाम, दात. 4. चिंतनशील: चिंतन, शील, तन, तशी, नल, शीत, शीतल. मित्रांनो, या प्रकारे एका शब्दातून आपण अनेक नवीन शब्द तयार करू शकतो. अट मात्र एकच आहे की जो शब्द दिलेला आहे त्या शब्दातील अक्षरांचाच उपयोग करून नवीन शब्द तयार करायची आहेत. प्रश्न 5. दिलेल्या शब्दांचे उच्चारण करा आणि त्यांचे अर्थ शोधून लिहा. 1. हस्ताक्षर: एखाद्या व्यक्तीचे नाव स्वतःच्या हाताने लिहिणे. 2. कर्तव्य पालन: आपले कर्तव्य नीटपणे पार पाडणे. 3. पार्श्वगायिका: चित्रपटातील मुख्य गायकापेक्षा मागे गाणारे गायक म्हणजेच पार्श्वगायिका. दिग्दर्शक: नाटक किंवा चित्रपटाची निर्मिती व निदर्शन करणारा व्यक्ती. 5. निसर्गरम्य: निसर्गाने सुंदर बनवलेले. 6. अद्वितीय: असा की त्याच्या समान दुसरा कोणी नाही. प्रश्न 6. खाली दिलेल्या उतार्यातून चुका शोधा आणि चुका सुधारून उतारा पुन्हा लिहा. दिव्या नावाची एक मुलगी होता. तो नदीकाठी खेळत होती. खेळता खेळता तिला तहान लागला. नदी तर आटून गेली होता. तिला वाळूत एक लहान खड्डी दिसला. त्याच्यात थोडे पाणी होती. खड्ड्यातली पाणी ओंजळीत घेऊन ते पिणार तेवढ्यात एक ससा तिच्याजवळ आली. ती खूप तहानलेला होता. ती पाहून तिने पाण्याची ओंजळ तिच्या तोंडाजवळ धरला. सशाने घटाघटा पाणी पिऊन टाकली व आनंदाने उड्या मारत निघून गेली. दिव्याला पण खूप आनंद वाटली. बालमित्रांनो, उतारा वाचत असताना बऱ्याचशा चुका तुमच्या लक्षात आल्या असतील. चला तर आता चुकांची दुरुस्ती करून पुन्हा आपण परिच्छेद वाचूया. दिव्या नावाची एक मुलगी होती. ती नदीकाठी खेळत होती. खेळता खेळता तिला तहान लागली. नदी तर आटून गेली होती. तिला वाळूत एक लहान खड्डा दिसला. त्यात थोडे पाणी होते. खड्ड्यातील पाणी ओंजळीत घेऊन ती ते पिणार असताना एक ससा तिच्याजवळ आला. तो खूप तहानलेला होता. त्याला पाहून तिने पाण्याची ओंजळ त्याच्या तोंडाजवळ धरली. सशाने घटघटा पाणी पिले व आनंदाने उड्या मारत निघून गेला. दिव्याला पण खूप आनंद वाटला. प्रश्न क्रमांक 7. वर्गात गायन स्पर्धेचे आयोजन करा. तसेच प्रश्न क्रमांक 8. खाली वर्तमानपत्रात प्रकाशित होणाऱ्या ठळक बातम्या इथे दिल्या आहेत. त्या वाचा आणि नवीन 2 ठळक बातम्या लिहा. बालमित्रांनो, या ठिकाणी 2 बातम्या आपणास दिलेल्या आहेत. 1. वसुंधरा दिनानिमित्त शाळेत वृक्षारोपण दिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. 2. प्लास्टिक बंदी पर्यावरण संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल. बालमित्रांनो, या स्वरूपाच्या बातम्या आपणास मिळवायच्या आहेत. 1. शालेय वार्षिक महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रमांनी कार्यक्रम समृद्ध झाला. 2. स्वच्छता अभियानाचा भाग म्हणून शहरात मोहीम राबवून कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रश्न 9. खालील दिलेल्या वाक्यातून क्रियाविशेषण शोधा. 1. राहुल सावकाश चालतो. या वाक्यात क्रियाविशेषण आहे सावकाश. 2. सीता वारंवार आजारी पडते. वारंवार. दीपा
पटापट फुले वेचते, पटापट. रोहित जलद धावला, जलद. 5. सौरभ खूप हळू बोलतो, खूप हळू. बालमित्रांनो, वाक्यातील क्रियेविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच क्रियाविशेषण तो आपणास या ठिकाणी शोधून लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 10. खालील रिकाम्या जागा भरा. 1. ए मेरे वतन के लोगो हे भावविभोर करणारे गाणे लता मंगेशकर यांनी गायले आहे. 2. हेमा यांचे नाव लता असे ठेवण्यात आले होते. 3. लता दीदी घरापासून स्टुडिओपर्यंत चालत जायच्या. 4. लता दीदींची राहणी साधी आणि विचार मोठे होते. 5. पुण्यात मास्टर दीनानाथ मंगेशकर नावाच्या हॉस्पिटलची स्थापना केली. 6. लता दीदींना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्न देण्यात आला. प्रश्न 11. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. लता मंगेशकर यांना गान कोकिळा हे बिरुद केव्हा मिळाले? उत्तर. लता दीदींनी गायलेले ए मेरे वतन के लोगो हे भावविभोर करणारे देशभक्ती गीत ऐकून लोकांच्या डोळ्यात अश्रू आले होते. एवढी मोठी जादू लता यांच्या आवाजात होती. हे गाणे ऐकून भारताचे तत्कालीन पंतप्रधान यांनी लता मंगेशकर यांना भारताची गान कोकिळा हे बिरुद दिले. 2. लता दीदी यांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला? उत्तर. लता दीदींचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशातील इंदोर येथे झाला. 3. वडिलांनी कोणत्या प्रसंगामुळे लता दीदींना संगीत शिकवायला सुरुवात केली? उत्तर. लता दीदींनी 5 वर्षाची असताना वडिलांचे शिष्य चुकीचा सूर वाजवत होते. ते दीदींनी ऐकले आणि त्यांना अडवत सुधारले. यानंतर वडिलांनी त्यांना संगीत शिकवायला सुरुवात केली. प्रश्न 4. लता मंगेशकर सुप्रसिद्ध गायिका झाल्या, त्यात त्यांच्या वडिलांचे योगदान सांगा. उत्तर. दीनानाथ मंगेशकर यांनी लता दीदींना संगीत शिकविले आणि त्यांच्या नाटक कंपनीमध्ये सहभागी करून त्यांना सादरीकरणाची संधी दिली. हे योगदान दिले. 5. लता दीदी यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत? उत्तर. लता दीदींना भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, मानद डॉक्टरेट पदव्या असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. प्रश्न 12. पाठाच्या आधारे लता मंगेशकर यांच्याविषयी 8-10 वाक्य लिहा. लता मंगेशकर यांना भारताची गान कोकिळा म्हणतात. त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदोर येथे झाला. त्यांचे मूळ नाव हेमा होते. लता दीदींना संगीताचे शिक्षण वडिलांनी दिले. त्यांनी मराठी आणि हिंदीसह अनेक भाषांमध्ये गाणे गायले. त्यांना भारतरत्न, पद्मविभूषण आणि पद्मश्री असे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले. त्यांच्या गायनामुळे लाखो लोकांच्या मनावर गोड गाण्याची छाप पाडली. त्यांनी आर.डी. बर्मन, किशोर कुमार, मोहम्मद रफी यासारख्या संगीतकारांसोबत काम केले. लता दीदींनी शेकडो चित्रपटांमध्ये गाणी गायली आणि समाजातील गरजू लोकांसाठी मदतीचे हात पुढे केले. त्यांच्या साध्या राहणी आणि सखोल विचारांनी सर्वांना प्रेरित केले. भाषा सज्जता. बालमित्रांनो, आज आपण क्रियाविशेषण अव्ययाची समज मिळवणार आहोत. क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारे शब्द क्रियाविशेषण अव्यय असतात. वाक्यातील क्रिया कधी घडली, कुठे घडली, कशी घडली, किती वेळ घडली यावरून वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार ओळखता येतात. क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. 1. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. 2. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. 1. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ही अव्यय क्रिया घडण्याची वेळ, काळ दाखवितात, म्हणून त्यांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, उद्या, काल, आज, पूर्वी, हल्ली, आता, नित्य, सदा, आधी, नंतर, वारंवार, सतत, केव्हा, तेव्हा,
दररोज, सालोसाल, लगेच, नेहमी, रात्री, दिवसा, दिवसभर, क्षणोक्षणी इत्यादी. 2. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. ही अव्यय वाक्यातील क्रिया कशी घडली किंवा घडण्याची रीत सांगतात. म्हणून त्यांना रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ, झटकन, पटकन, पटपट, भरभर, सावकाश, हळू, जलद, क्वचित, आपोआप, असे, तसे, कसे, जसे, उगीच, व्यर्थ, फुकट, टपटप, झरझर, खरोखर इत्यादी.